मंडळाच्या अध्यक्षपदी हे पद खाली होतं, पुणे विभागाचं अध्यक्षपद खाली होतं, परंतु मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा जो प्रोजेक्ट आहे, गोरगरिबांना स्वस्तात घरं मिळणं, दर्जेदार घरं मिळणं आणि पारदर्शक कारभार करणं, ह्यासाठी ही महत्त्वाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकलेली आहे। परंतु याचा अर्थ असा नाही की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळणार नाही म्हणून गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं, अजिबात असा कुणीही समज करून घेऊ नये। मी 2024ला निवडणुकीत उभा राहणार, महायुतीचाच उमेदवार राहणार, याबद्दल तीळ मात्र शंका नाही। खरं ही प्रक्रिया होती, गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्री साहेबांच्या मनात होतं की आढळरावसारख्या ज्येष्ठ नेत्याला, अनुभवी नेत्याला अशी काहीतरी जबाबदारी जर दिली तर त्यांना लोकांमध्ये फिरण्यासाठी किंवा लोकांची कामं करण्यासाठी अजून बळ येईल, म्हणून योगायोगाने हे पद मिळालेलं आहे।